तर अपघातग्रस्त विमानाच्या रजिस्ट्रेशनवरून देखील रोहित पवारांनी संशय व्यक्त केलेला आहे। लेअरजेट विमानाचं देशामध्ये रजिस्ट्रेशन होत नाही असा दावा त्यांनी केला। व्हीव्हीआयपी व्यक्तींना जाणीवपूर्वक खराब विमानं दिली जात आहेत असा आरोपही त्यांनी केला। अपघातग्रस्त विमानाचा सीव्हीआर केवळ अर्ध्या तासाचा असल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय। डीजीसीएच्या नियमानुसार सीव्हीआर 2 तासांचा असणं आवश्यक असतं, तरी देखील सीव्हीआर केवळ अर्ध्या तासाचाच होता असं रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे। कधी आलंय 21 ला आणि विमान रजिस्टर कधी झालंय 22 ला। म्हणजे काय केलं, आधी गाडी घेतली, त्याचं सगळं पीएसयू वगैरे केलं, सगळं करून टाकलं आणि नंतर ते रजिस्टर केलं, तसं विमानाचं झालं। हे चुकीचंच आहे। हे पीआयबी रिपोर्ट आहे 28/1 चा। याच्यामध्ये जर तुम्ही सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन, सर्टिफिकेट ऑफ एअरवर्दीनेस याच्यामध्ये जो फरक येतोय तो 1 वर्ष आधीचा आहे। हेच तुम्ही चुकला आहात। आधी रजिस्ट्रेशन तुम्हाला करावं लागतं आणि मग तुम्हाला एअरवर्दीनेस घ्यावं लागतं। इथं जर रिपोर्टमध्ये तुम्ही चुकवत असाल म्हणजे कुठंतरी रिपोर्ट मॅन्युपुलेट केले जातात का, रिपोर्टमध्ये हेराफेरी होती का, असा आमचा साहजिकच प्रश्न राहणार ना। हे तुमच्याच रिपोर्टवरनं आम्ही सांगितलं ॲक्सिडेंट नंतरच्या, आणि ह्याच्यामध्ये तुम्ही जर म्हणत असाल नाही आमच्याकडनं चुकलं, अहो काढलं ना आम्ही, आमचे पण काही कॉन्टॅक्ट्स आहेत का नाही, हे आहेत ना सर्टिफिकेट, हे दोन्ही सर्टिफिकेट आम्ही इथं लावलेले आहेत, त्याच्यावरनं तुम्ही बघा। सीव्हीआर फार चर्चेत आहे। सीव्हीआर हे आहे ज्या दादांचं ऍक्सिडेंट झालेलं विमान, इथं तुम्ही बघितलं तर तो सीव्हीआर जो त्याच्यामध्ये बसवलेला आहे, अमेरिकेचं हे मशीन आहे, त्या सीव्हीआर मध्ये किती मिनिटं रजिस्टर होऊ शकतात आवाज, फक्त 30 मिनिटं। आणि डीजीसीएचं सिव्हिल एव्हिएशन रिक्वायरमेंट काय म्हणतात, 2 तास। जर मशीनमध्ये विमानात 30 मिनिटं होतं आणि डीजीसीएचं रूल बुक म्हणतं 2 तास, मग हे विमान कसं रजिस्टर भारतामध्ये झालं असा आमचा प्रश्न आहे। साहजिकच आहे। काय लोक म्हणतील 30 मिनिटं, आता आपल्याला गोंधळ करता येईल, अजिबात नाही। ॲक्सिडेंट झाल्यापासून 30 मिनिटं तो एक फायदा आपल्याला आहे, म्हणजे शेवट 30 मिनिटामध्ये काय झालं हे आपल्याला बघता येईल, आणि खास करून शेवटच्या 1.5 मिनिटामध्ये काय झालं हे सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट आहे। तर लेअरजेट विमान भारतात रजिस्टर होऊ शकत नाही असं देखील रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे।